हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सगळ्यात आधी सगळ्यांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वामी प्रकट दिन म्हणजे फक्त एक दिवस नाही, तर तो आपल्या आयुष्यातील श्रद्धेचा, विश्वासाचा आणि भक्तीचा नवा आरंभ आहे. तर मी ह्याच्या आधी ही पूजा करत होते आणि केली नाही असं नाही आहे. तर म्हटलं आज आपण स्वामींच्या आवडीचं असं काहीतरी बनवूया. तर नेहमीप्रमाणे मी कुकर वगैरे लावून घेतला. तर स्वामींना काय आवडते, तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे स्वामींना पिठलं, भाकरी आणि जे तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने देताल ते सगळं आवडतं. पण नैवेद्यासाठी मी पिठलं आणि भाकरीच बनवणार होते आणि भात, वरण किंवा दही भात असं चालतं. तर मग त्यासाठी मी तयारी करून घेत होते आत्ता, की भाजी बनवून घेतली. त्यासाठी जिरे, आलं, लसूण किंवा मिरची हे सगळं वाटून घेतलं. त्यामध्ये कांदा परतून घेतला. थोडक्यात सांगायचं झालं तर मी इथं आत्ता पिठलं बनवायची तयारी आता सुरू झालेली आहे. अशा तऱ्हेने त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं. ते छान असं मिक्स करून घेतलं आहे. आणि मला एक समजतं आहे की आता हे जे मिक्स होतं आहे ना, त्याप्रमाणे सगळ्यांचे विचार कधीही मिक्स होत नाही. ते फक्त भाज्यांमध्ये मसाले मिक्स होतात. नाहीतर कधीच कोणाचे असे विचार मिळले जुळले नाही आहेत की नाही बाबा हां आपलं असं आहे तर तुम्ही तसं करा. इम्पॉसिबल आहे. त्यामुळे ते फक्त भाज्यांपुरतंच मर्यादित ठेवा आणि आपल्या साईडने जेवढं चांगलं वागतील तेवढं फक्त आपण चांगलं वागायचं. बाकी सगळं स्वामींवर सोडून द्या. नाहीतर मग लेट गो करायला शिका. तर अशा प्रकारे मी इथं पिठलं बनवून घेतलं आणि ही माझी पिठलं बनवायची पद्धत आहे. कारण की त्यामध्ये जास्त गुठळ्या होत नाही आणि ते व्यवस्थित शिजलं जातं आणि एक कन्सिस्टन्सी येते. तर मग आता मी भाकऱ्या करून घेते. तर भाकरीसाठी मी ज्वारीच्याच भाकऱ्या बनवत होते. कारण की माझ्याकडे ज्वारीचं पीठ होतं, तांदळाचंही होतं, पण तांदळाची भाकरी मला तेवढी परफेक्ट येत नाही. म्हणून म्हटलं आपण जे येतं आहे ते परफेक्ट बनवूयात, जे नाही येत ते नंतर कधीतरी प्रॅक्टिस करूयात. म्हणून आज जरा थोडं लवकर आवरत होते. छान अशी भाकरी बनवते आणि अशा तऱ्हेने मी सगळ्या भाकऱ्या बनवून घेत होते. जीवनात तसं तर काहीच सोपं नसतं, पण एक गोष्ट आहे, जो थांबत नाही त्याला कोणी थांबवू शकत नाही. आणि एक छोटासा प्रयत्न उद्याचं मोठं यश बनतो. म्हणून परफेक्ट वेळेची वाट बघूच नका. आजपासून सुरुवात करा. थोडं सुरुवात करा. लोक काय म्हणतील याचा विचार केला तर स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत. आणि स्वतःवर विश्वास असेल तर बाकी सगळं नक्की होईल. आणि माझं असं आहे की लोक काय बोलते ना ह्यापेक्षा मी काय करते आणि मला ते आवडते का हे इम्पॉर्टंट आहे. त्या लोकांना आवडत नाही का तर ती त्यांची विचार करण्याची क्षमता असेल आणि माझं जे विचार करण्याची क्षमता त्यांच्यापेक्षा थोडी वेगळी असेल, एवढंच फरक आहे. त्यामुळं जे स्वतःला आवडते ते मस्त जगा आणि खुश राहा. कारण की आजकाल जशा घटना घडत आहेत ना त्याच्यावरनं तरी मी एवढं सांगते, आजचा दिवस मस्त एन्जॉय करा. उद्याचा दिवस कोण बघितला आहे कोणी नाही बघितलं आहे ह्याचा काही भरोसा नाही आहे. त्यामुळे आला दिवस तो एन्जॉयमेंटमध्ये घालवा. कोण रुसले कोण फुगले ते त्याच्या ह्याच्याने रुसले फुगले. आपण मुद्दामून कोणाला हर्ट केलेलं नसते. आणि हां जर चुकी असेल ना तर ते डिझर्व करतात की आपण त्यांना जशाच तसं उत्तर देणं. हे तर माझं आहे की मी जसंच तसं उत्तर देऊ शकते. कारण की कसं आहे ना, सारखं ऐकून घेतलं की ते रोज ऐकवतात आणि ज्यावेळेस आपण बोलतो ना त्यावेळेस ते आपण एवढं चुकीचं बोललं आहे असं सगळ्यांना दाखवतात. त्यापेक्षा जे आहे ते बोलून दाखवा. म्हणजे एकदम मनातही काय राहत नाही. आणि दुसरी गोष्ट की असं नाही वाटत की आपण तोंडावरती एक बोलतो आहे आणि मनामध्ये एक आहे. हे असं ठेवूच नका. अशा तऱ्हेने मी माझ्या भाकरी तर करून घेतल्या आणि माझे विचारही देखील मांडले. तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. चला तर मग आता नैवेद्याचं ताट भरूयात आपण.